नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. कशा आहात सगळे? मस्त मजेत ना? चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या या नवीन रेसिपीला. आज आपण करणार आहोत शेवग्याची रस्सा भाजी. तर शेवगा मी छान चिरून त्याच्या शिरा काढून घेतलेल्या आहेत आणि पाण्यात घालून घेतलेला आहे. त्याचबरोबर इथे आपण बाकीची तयारी करून घेतलेली आहे. आता इथे आपण 1 कप ओलं खोबरं घेतलेलं आहे. एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे. 15 ते 16 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 1 टोमॅटो घेतलेला आहे. तर लसूणच्या पाकळ्या माझ्या लहान आहेत म्हणून मी 15 ते 16 घेतलेल्या आहेत. तुमची लसूण पाकळी जर मोठी असेल तर तुम्ही 8 ते 10 वापरले तरीसुद्धा चालतील. तर इथे आपण ओलं खोबरं वापरत आहोत, तर तुम्ही सुकं खोबरं वापरलं तरीसुद्धा चालेल. तर आपण गॅसवरती तवा ठेवला होता गरम करायला. तवा आपला गरम झाला की आपण त्यामध्ये खोबरं भाजून घेत आहोत. तर खोबरं आपण छान लाल असं जरासं भाजून घ्यायचं आहे. तर मंडळी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आपल्या नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळतील. आता आपला खोबरं भाजून झालेलं आहे. आता आपण कांदासुद्धा भाजून घेऊया. थोडंसं तेल घालून घेऊया आणि कांदा भाजून घेऊया. आणि मंडळी, जर तुम्हाला अजून कोणत्या नवीन रेसिपीज पाहायच्या असतील तर मला कमेंट करून सांगा, म्हणजे तुम्हाला मी तुमच्या आवडीच्या रेसिपीज नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेल. तर आता आपण कांदा छान भाजून घ्यायचा आहे आणि आता आपण हे खोबरं आणि कांदा थोडंसं थंड करून घेऊया. आता इथे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया टोमॅटो, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. थोडी कोथिंबीर आपण नंतर पेरून घालणार आहोत. आता आपलं कांदा आणि खोबरं थोडंसं थंड झालेलं आहे, ते सुद्धा आपण याच्यामध्ये घालून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये. तर मंडळी, हे लक्षात ठेवा की गरम गरम वस्तू कधीही मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटू नका. गरम वाटल्याने आपल्याला इजा होऊ शकते. तर नेहमी कोणतीही वस्तू तुम्ही थंड करा आणि मगच मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्या. तर आता आपण हे छान मस्त बारीक असं वाटून घेऊया. तर आपला मसाला छान वाटून झालेला आहे. आता आपण भाजीला फोडणी देऊया. तर इथे आपण कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. जर तुम्हाला तर्रीदार भाजी आवडत असेल तर तेलाचं प्रमाण थोडं वापरलं तरी चालेल. तर इथे आपण आता जिरं घालून घेतलेलं आहे फोडणीला. त्याचबरोबर कढीपत्त्याची पानं घालून घेतलेली आहेत आणि त्याचबरोबर आपण हा वाटून घेतलेला मसाला घालून घेतलेला आहे. तर अगदी छान आपण मसाला अगोदरच भाजून घेतला होता, त्यामुळे आपल्याला आता जास्त वेळ भाजावा लागणार नाही. आता आपण घालून घेऊया 1/4 टीस्पून हळद. तर 1/4 टीस्पून आपण जिरा पावडर घालून घेऊया आणि 1/4 टीस्पून धना पावडर घालून घेऊया. त्याचबरोबर आपण 1/4 टीस्पून लाल मिरची पावडर घालून घेऊया, म्हणजे आपल्या भाजीला छान मस्त रंग येईल. हे व्यवस्थित पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता आपण घालून घेऊया हा घरचा मसाला. हा 1 टेबलस्पून आणि अजून थोडासा घेत आहे मी. हा आपला घरचा मसाला आहे. तर जर तुम्ही कोणता जो रेग्युलरला वापरता तो मसाला वापरला तरीसुद्धा चालेल. तर मसाला आपण मिक्स करून घेतलेला आहे. त्याचबरोबर 1 टेबलस्पून आपण इथे गरम मसाला घातलेला आहे. तर गरम मसाला म्हणजे तुम्ही मटण मसाला, चिकन मसाला किंवा गरम मसाला पावडर कोणताही मसाला इथे वापरू शकता. तर आपण सर्व मसाले मिक्स केलेले आहेत आणि आता आपण शेवगा घालून घेतो आहे. तर शेवगा इथं मी कच्चाच घातलेला आहे, अजिबात शिजवून वगैरे घेतलेला नाही आहे. आपण डायरेक्ट भाजीमध्ये म्हणजेच रश्श्यामध्येच आता शिजवून घेणार आहोत, म्हणजे आपल्या शेवग्याची चव पूर्ण भाजीमध्ये उतरते आणि भाजीला टेस्ट अगदी छान येते. तर आता आपण इथे पाणी घालून घेऊया. पाणी आपण आपल्याला जेवढी भाजी हवी आहे त्या अंदाजाने घालून घ्यायचं आहे. पातळ हवी असेल तर थोडंसं पाणी जास्त घालायचं, घट्ट हवी असेल तर थोडं कमी घालून घ्या
किंवा तुमच्या घरामध्ये जेवढी माणसं आहेत त्याच्या अंदाजाने तुम्ही इथं पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आता आपण घालून घेऊया चवीपुरतं मीठ। तर मंडळी, तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने एकदा भाजी नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला सुद्धा नक्की आवडेल आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा। तर मीठ आपण छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्या भाजीला लगेचच उकळी फुटेल, कारण आपण गॅसचा फ्लेम मोठा ठेवलेला आहे, त्यामुळे आपल्या भाजीला लगेचच आता उकळी येईल। तर आपल्या भाजीला आता उकळी आलेली आहे। भाजीला उकळी आल्यावर आपण पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग आपण गॅसचा फ्लेम लो करायचा आहे, पूर्ण बारीक गॅस करून घ्यायचा आहे। त्यानंतर याच्यावरती आपण झाकण ठेवूया। तर झाकण आपण थोडंसं उघडं ठेवायचं आहे, अगदी पूर्ण पॅक नाही करायचं। जर पूर्ण पॅक केलं तर आपल्या भाजीचं जे तेल आहे ते झाकणाला लागतं। तर अशा पद्धतीने थोडंसं ओपन ठेवायचं आणि मग आपण भाजी शिजवून घ्यायची आहे बारीक गॅसवरती। अगदी 10च मिनटात आपली भाजी ही पूर्ण शिजलेली आहे। तुम्ही बघू शकता, अगदी मस्त असा आपला शेवगा शिजलेला आहे। बारीक गॅसवरती आपली भाजी एकदम छान शिजते। तर कोणतीही भाजी तुम्ही करताना बारीक गॅसवरती शिजवत जा, आपला गॅसही वाचतो आणि भाजीही आपली अगदी छान शिजते। तर आपण सर्वात शेवटी कोथिंबीर पेरून घेतलेली आहे आणि आपली भाजी रेडी झालेली आहे। तर मंडळी, रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू।